महाराष्ट्रात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती, त्रिभाषा धोरणाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. त्रिभाषा धोरणाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतात. वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ज्युनियर ठाकरेंचं सूचक विधान, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं सूचक विधान. त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. पूर्ण ताकदीने पक्ष मोर्चात सहभागी होणार असल्याचं केलं स्पष्ट. हिंदी सक्ती नाहीच, ठाकरे बंधूंकडून काढण्यात येणारा मोर्चा अनाकलनीय. त्रिभाषा धोरणाविरोधातील मोर्चावर शेलारांची टीका. रवींद्र चव्हाण होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष. 30 जूनला प्रदेशाध्यक्षपदाकरता भरणार अर्ज, तर 1 जुलैला सर्वानुमते नियुक्ती जाहीर करण्यात येणार. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. महानगर प्रमुख विलास शिंदेंनी सोडली ठाकरेंची साथ. उद्या शक्तीप्रदर्शन करत शिंदेंच्या शिवसेनेत करणार जाहीर प्रवेश. उत्तर महाराष्ट्रात भाजप काँग्रेसला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत. माजी आमदार कुणाल पाटलांनी घेतली जयकुमार रावल यांची भेट. अधिवेशन काळात प्रवेश सोहळा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती.